अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे आपणास माहिती असेल की कालपासून आपल्या अधिक महिन्यात सुरुवात झाली आहे। आता अधिक महिन्यामध्ये आपणास माहिती की भरभरून आपल्याला सेवा, व्रत, वैकल्य, पूजा, अर्चा, नामस्मरण सर्व काही करायचं आहे, वेळात वेळ काढून करायचं आहे। त्यात आपण सांगू इच्छिते की अधिक महिना जो आहे तो आपल्याला जास्त पुण्य कर्म करण्यासाठी हा महिना दिलेला असतो, जेणेकरून आपण म्हणतात की आपला पुण्य संचय वाढवायचा असतो। आता हा पुण्य संचय वाढवण्यासाठी आपणास माहिती की आपण अधिक महिन्यामध्ये आता ह्याला पुरुषोत्तम मास पण म्हणतात, त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आपण श्री हरी विष्णूंच्या भरभरून सेवा करतो। पण तुम्हाला मी खूप व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की अधिक महिन्यामध्ये जसं श्री हरी विष्णूंची सेवा महत्वाची आहे, त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या गुरूंची, इष्टदेवतांची, सोबत कुलदेवतांची आणि पितरांची सुद्धा सेवा करू शकतात। त्याच पद्धतीने आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे तो म्हणजेच काय तर आपल्याला या अधिक महिन्यामध्ये आपले कुलदेवी कुलदेवत यांची सेवा कशा पद्धतीने करायची आहे, आणि ही सेवा एवढी प्रभावी आहे ना की तुमचे सर्व सांसारिक प्रश्न मार्गी लागू शकतात आणि तुम्हाला कशाचीच कमी पडू शकणार नाही। फक्त उत्तरोत्तर प्रगतीच तुमची होणार आहे। अशी प्रभावी सेवा तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे, जी आपल्याला अधिक महिन्यामध्ये कुलदेवी कुलदेवतांची करायची आहे। सोबत आपल्याला त्यांचा कुळाचार देखील कसा करायचा असतो त्याबद्दल देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अधिक महिना जो आहे तो कालपासून सुरुवात झाली आहे आणि अधिक महिन्यामध्ये फक्त आणि फक्त नामस्मरण जास्त करायचं आहे। जमलंच तर आपण श्री विष्णूंच्या जास्त सेवा या महिन्यामध्ये कराव्या, गुरूंच्या असेल तर सोबत कुलदेवी कुलदेवतांच्या आहे, पितरांच्या, सर्वांच्या सेवा आपल्या महिन्यात करायची आहे। असं नाही की फक्त विष्णूंच्या सेवा करायची असं नाही, तुम्हाला जी सेवा करावीशी वाटते आहे कुठलीही असेल, कुठल्याही देवतांची असेल, इष्टदेवतांची, पितरांची कुठली असेल ती नक्कीच करा। मनात विचार आला ना तर सोडू नका, करून घ्या। कारण की हा महिना ह्या महिन्यात तुम्ही कुठली छोट्यातली छोटी सेवा करा, त्याचं तुम्हाला 100 पटीने जास्त पुण्य प्राप्त होणार आहे। म्हणून सांगते की हा महिना काही सारखा येत नसतो आणि रोजच्या दैनंदिन जीवनात आपण काही ना काहीतरी सेवा करतोच, पण ह्या महिन्यातली सेवा जी आहे ती अधिक फळ देणारी असणार आहे, त्यामुळे सांगते आहे। आता अधिक महिन्यामध्ये आपणास माहिती असेल की आपण सांगितल्याप्रमाणे आपण आता कुलदेवी कुलदेवतांचे किंवा इतर सेवा करायचे असतात। आता आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून कधीही कुलदेवी कुलदेवतांची सेवा घडत नाही। असे भरपूर जण आहेत बघा, जे फक्त आणि फक्त नित्य सेवा करतात। म्हणजेच काय, स्वामींची 11 माळी जप असेल किंवा 1 माळ करतात आणि नित्य स्वामीचे सामर्थ्याचे 3 अध्याय किंवा 1 अध्याय 2 अध्याय ते वाचतात, रोज वाचतात किंवा गुरुवारीच वाचणार, कधीतरी वेळ काढून वाचणार। अशा पद्धतीने खूप जणांची सेवा चालू असते। त्यातल्या त्यात विशिष्ट काही सणवार आले तर त्या पद्धतीने ते सेवेला सुरुवात करतात। तर मी एक सांगेल की आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदेवी कुलदेवतांची जी काही सेवा आहे ती रोज करायला पाहिजे। रोज तिचं नामस्मरण आपल्या मुखातून झालंच पाहिजे, तरच सांगते आपल्यावर कधीच कुलदेवीचा कोप होत नाही। कुलदेवीचे जे काही म्हणतात ना की जे काही आपल्याला ती नाराज होऊन जे काही आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न उद्भवतात, सांसारिक प्रश्न, ते उद्भवत सुद्धा नाहीत। म्हणून सांगते की आपल्या घरामध्ये ठीक आहे, नवरात्रामध्ये शारदीय नवरात्र असेल, चैत्र नवरात्र असेल, त्यावेळेस आपण भरभरून कुलदेवीची सेवा करतो। षडरात्र ज्यावेळेस डिसेंबरमध्ये येते खंडोबाची, त्यावेळेस आपण त्यांची सेवा करतो, घट बसवतो। पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता? आपण काही वर्षभरातून फक्त एकदा जेवण करतो का? तर नाही ना, आपल्याला रोज जेवण लागतं। त्याच पद्धतीने तेव्हाच आपलं शरीर चांगलं राहतं, आपल्या शरीराला ऊर्जा मिळते। त्याच पद्धतीने सेवा सुद्धा तशीच महत्वाची आहे। जर तुम्हाला कुलदेवी कुलदेवतांची सेवा, तिची ऊर्जा जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला हवी असेल, तिचा आशीर्वाद तुमच्या सदैव सोबत असावा असं वाटत असेल, तर नक्कीच तिची सेवा जी आहे ती रोज आपल्याकडून झालीच पाहिजे। ठीक आहे, रोजच्या जीवनात तुम्हाला कामं भरपूर असतात, जॉईंट फॅमिली आहे, लहान बाळ आहे, शाळा आहे किंवा जॉब आहे, त्याच्यात वेळात वेळ काढून आम्ही काहीतरी सेवा करतो, पण कुलदेवी कुलदेवतांची सेवा आमच्याकडून रोज होत नाही। तर मी एकच सांगेन, हा अधिक महिना आहे, आता जेमतेम मुलांना सुद्धा सुट्ट्या आहे, त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये तरी वेळात वेळ काढून कुलदेवी कुलदेवतांची सेवा नक्कीच करा। आता उद्या मंगळवार आहे, उद्या आपल्या कुलदेवीचा, आई भगवतीचा वार असतो आणि 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे, तिला ही सेवा लागू होणार आहे। असं नका समजू का आमची हीच देवी आहे, कुलदेवी आहे, तर आम्ही ती सेवा, त्यांची सेवा वेगळी आहे का, ही सेवा त्याला लागू होईल का? तर हो, जी सेवा तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे, ती सेवा 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असते तिला लागू होणार आहे आणि खंडोबांची सुद्धा सेवा लागू होणार आहे। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, खरंच सांगते मी तुम्हाला, खूप महत्वपूर्ण माहिती आहे। आता कुलदेवीची सेवा, कुलदेवतांनी सेवा का करायला पाहिजे? आणि कुलदेवी कुलदेवत आपल्या कुळाचे आई वडील आहेत, त्यांचा जर विसर आपल्याला पडला
फक्त लग्न कार्य ज्या वेळेस असतं त्याच वेळेस आपण कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान त्यांचं दर्शन घेणे सगळं करतो. आणि एकदा संसाराला सुरुवात झाली की कधी कुलदेवीला गेलोय हे आठवत सुद्धा नाही, किंवा खूप जणांना कुलदेवीच माहित नाही, कुलदैवत देखील माहिती नाही की आपले कुठले आहेत. तर खूप जणांना एकदा संसार सुरू झाला की त्यांना म्हणजे विसर पडतो त्या गोष्टींचा, किंवा कुलदेवी आपली कुलदेवताला जायला पाहिजे, त्यांचा मान सन्मान केला पाहिजे, सगळं विसर पडतो. आणि मग काय होतं, हळूहळू आपण लग्नाच्या वेळेस जो काही मान सन्मान केला असतो कुलदेवीचा लग्न कार्यामध्ये, त्याचं पुण्य आपल्या फक्त 1 ते 2 वर्ष आपल्या सोबत राहतं, व्यवस्थित सगळं काही चालतं. मग त्याच्यानंतर आपल्या सर्व सांसारिक अडचणी सुरू होतात. सांसारिक अडचणी म्हणजेच काय, संतती प्राप्ती न होणे, घरामध्ये कुठले शुभ कार्य न घडणे, मुलांना शिक्षणामध्ये काही प्रगती न होणे, किंवा घरामध्ये सततचे वादविवाद, डोक्याचं कर्ज वाढणे असेल, घराची उत्तरोत्तर प्रगती न होणे असेल, घरामध्ये कितीही मेहनत कष्ट करून पैसा जरी आणला तरी तो घरात टिकत नाही आहे, सततचं एकामागे एक आजार पण घरात चालू आहे, भरपूर साऱ्या गोष्टी सांसारिक हे आपल्या आयुष्यात सुरू होतात, प्रश्न निर्माण होतात. आणि हे अचानक उद्भवतात बरं का. आपल्याला मग तेव्हा जाणवतं की आतापर्यंत सगळं काही सुरळीत होतं, मग अचानक असं काही घडलं की जेणेकरून सर्व काही एकामागे एक संकट यायला सुरुवात झाली. कारण की तुमचं जे काही पुण्य होतं ते तुमचं फक्त संपलेलं आहे, आणि आता याच्यानंतर फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्यामध्ये संकट जाणार, कारण की तुम्हाला तुमच्या कुलदेवी कुलदेवतांचा विसर पडलेला आहे. म्हणून सांगते की अधिक महिन्यामध्ये तरी आपण ही सेवा करा, जेणेकरून तुम्हाला अधिकस्य त्याचं पुण्य प्राप्त होईल. आता कुलदेवी 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे, तुम्हाला तिची जर सेवा तुम्हाला करायची असेल, तिच्या स्मरणार्थ सेवा करायची असेल, तिचं नामस्मरण करायचं असेल, तर खरंच सांगते तुम्हाला ही पोथी तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे. प्रत्येकाच्या घरात ही पोथी असायला पाहिजे. एवढी प्रभावी ही पोथी आहे ना, खरंच सांगते मी तुम्हाला, ह्याच्यामध्ये खरंच सांगते आई भगवतीचा आशीर्वाद आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंच सांगते. आणि ही पोथी तुमच्या घरात जर असेल तर खरंच सांगते, या अधिक महिन्यामध्ये उद्यापासून आई भगवतीचा उद्या वार आहे, मंगळवार, उद्यापासून आपल्या या आई भगवतीच्या सेवेला सुरुवात करा. याच्यामध्ये 1 ते 13 अध्याय असतात. आता 13 अध्याय असतात, त्याच्यामध्ये आपल्याला रोज 2-2 अध्याय वाचायचे, जेणेकरून 7 दिवसामध्ये एक पारायण तुमचं पूर्ण होतं. अशा प्रकारे तुम्ही अधिक महिन्यामध्ये 7 दिवसाचं एक पारायण जरी पूर्ण केलं तरी सुद्धा तुम्हाला खूप जास्त पुण्य प्राप्त होणार आहे. अजून एक पद्धत आहे, तुम्हाला रोज 2-2 अध्याय वाचायला वेळ नसेल तर तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, दुर्गाष्टमी अशा तिथी आल्या की या दिवशी तरी कुलदेवीचे ह्या पोथीचं एक पाठ म्हणजे एक पारायण पूर्ण एका बैठकीमध्ये पूर्ण करायचं आहे. आता मी खरं सांगते, महिला ज्या आहेत तरी नक्कीच आवर्जून आपल्या कुलदेवीचा नक्कीच उपवास करावा. आपल्या केंद्रात सांगितलं होतं की सर्व महिलांनी मंगळवारी कुलदेवीचा उपवास करावा, तिची सेवा करावी, तिचं नामस्मरण करावं, आणि संध्याकाळी दिवसभर उपवास पकडून संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडायचा असतो. पुरुषांनी गुरुवार करावा, हे आपल्या केंद्रात सांगतात. पुरुषांनी गुरुवार करावा, स्वामींचा वार आहे, आणि सोबतच महिला पण करू शकतात गुरुवार. पण खंडोबाचा वार सुद्धा पुरुषांनी करायला पाहिजे. जे आपल्या कुलदेवतांचा वार असतो, खंडोबाचा वार असतो, त्या दिवशी घरातल्या कर्त्या पुरुषांनी, मुलांनी उपवास करावा, त्यांच्या पोथीचा एक पाठ करावा, दिवसभर उपवास करून संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडायचा असतो. या पद्धतीने जर तुम्ही जरी केलं तरी सुद्धा चालतं. खरंच सांगते, पण करून बघा, तुम्हाला इतका फरक, छान एका महिन्यातच तुम्हाला फरक जाणार. मी खरंच सांगते, तुम्हाला एवढी शक्ती या सेवांमध्ये आहे या कुलदेवी कुलदेवतांच्या. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता ह्याचं तुम्हाला जर रोज अध्याय वाचायचे आहेत, आता याची बघा दिसत असेल पोथी, तर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर तुम्हाला स्वामींचं जे आहे स्वामी स्तवन ते पठण करायचंय हात जोडून. त्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामींची, अजून एक माळ जी आहे 99 मंत्राची. 99 मंत्र आई भगवतीसाठी हा मंत्र असतो, किंवा 3.5 शक्तिपीठांपैकी कुठलीही कुलदेवी असू दे तिच्यासाठी हा 99 मंत्र आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय, याची एक माळ करायची आहे. म्हणजे 108 वेळेस हे नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. खरंच करा, मी खरं सांगते, कुलदेवीची ही सेवा आहे खूप प्रभावी आहे. आता त्याचे एक माळ केल्यानंतर तुम्हाला ह्याचे जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करणार आहात तर उद्या 2 अध्यायाचे वाचायचे, त्याला सुरुवात करायची, आणि त्याच्यानंतर तुम्ही असे 2-2 अध्याय वाचून 7 दिवसात एक पारायण तुमचं पूर्ण होईल. त्यानंतर तुम्ही क्षमा प्रार्थना एक माळ परत 99 मंत्र करायची. 7व्या दिवशी पारायण संपलं की परत तुम्हाला क्षमा प्रार्थना म्हणून तुमचं एक पारायण पूर्ण होतं, आणि 7 दिवसात एक पारायण पूर्ण झालं की परत 8व्या दिवशी परत तुमचे 2 अध्याय परत सुरुवात करायची. असं अधिक महिन्यामध्ये संपूर्ण महिना तुम्ही असं करा. आणि जर तुम्हाला खरंच आवडली नाही सेवा, आवडायचा प्रश्नच नाही आहे, कारण खरं सांगते ही सेवा करा. मला तर खूप अनुभव आले आहेत, मी खरं सांगते. आता खूप ताईंना माहिती की मला चिकनगुन्या ज्यावेळेस झाला होता लास्ट इयरला, मागच्या वर्षी, त्यावेळेस याच पोथीनी मला चमत्कार माझ्या आयुष्यात घडवला होता. आणि जिथे डॉक्टर सुद्धा म्हटलं होते की याच्यावर औषध नाही आहे चिकनगुन्यावरती, तुम्हाला ते सहन करावे लागेल, किती महिने ते सांगता येणार नाही. त्यावेळेस मी खरं सांगते, कुठलाही मेडिकलचा आधार न घेता फक्त आणि फक्त सेवांवर विश्वास ठेवला. थोडंफार आयुर्वेदिक काही चालू होते, थोडेफार काढा वगैरे घरच्या घरी करून, पण गोळ्या वगैरे कुठल्याच नव्हत्या. आणि त्याच वेळेस नवरात्र आली होती, शारदीय नवरात्रोत्सव, आणि त्याच वेळीच
मी ह्या पोथीचं पारायण केलं, तर संकल्पयुक्त त्याच वेळी आई भगवतीला प्रार्थना केली की आई भगवती तुझे घट उठायच्या अगोदर किंवा नवरात्र संपण्याच्या अगोदर मला या चिकनगुन्याच्या त्रासातून पूर्णपणे बरं कर आणि परत हा कधी त्रास मला उद्भवू नको देऊ. मी खरंच सांगते, स्वामी आई भगवती साक्षीला आहेत, माझा पूर्णपणे चिकनगुनिया बरा झाला टचवूड. आणि खरंच सांगते, परत मला आता खूप लोकांना चिकनगुनिया प्रत्येक वर्षी त्याचा त्रास जाणवतो, हिवाळा या पावसाळा आला की थंडी आल्यावर की, पण मला तो मुळात सकट माझ्यातून बाहेर पडलेला आहे. खरं सांगते, मला परत त्याचा त्रास सुद्धा झालेला नाही. एवढी शक्ती या ह्याच्यामध्ये आहे, म्हणून खूप जवळची ही सेवा आहे. खरं सांगते, मनापासून श्रद्धेने करा, विश्वास ठेवून करा. आई भगवती तुमच्या हाकेला धावून येतेच म्हणजे येतेच आणि तुमचे सर्व सांसारिक प्रश्न मार्गी लागताच. आणि प्रत्येक वर्षी आई भगवतीचा तिच्या मूळ सणावर जाऊन कुळाचार झालाच पाहिजे, सहपरिवार जाऊन झाला पाहिजे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रत्येक वर्षी नाही जमते, 2 वर्षातून एकदा, 3 वर्षातून एकदा, पण जायलाच पाहिजे. तिचा मूळ सणावर जी काही ऊर्जा असते ना, ती ऊर्जा घेऊन आपल्या घरी आलंच पाहिजे. खरंच सांगते, तिचा विसर पडू देऊ नका. तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही, हे शाश्वत तुम्हाला मी देते. मी खरं सांगते, मला अनुभूती आली म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. करोडो लोकांना अनुभूती येत आहे म्हणून ते सांगते. परमपूज्य गुरुमावळी सुद्धा प्रत्येक वर्षी आई साहेबांसोबत जाऊन त्यांचा मूळ सणावर जाऊन तुळजाभवानीचा मान सन्मान करतात. मग आपण पण केलं पाहिजे. आपले गुरु सगळ्या गोष्टी ते करतात, आपण पण करायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ते आपल्याला मोलाचं मार्गदर्शन देतात ना, त्याच्यामध्ये काहीतरी सत्य असं तथ्य असतं, एवढं लक्षात ठेवायचं. ते काही साधी सुधी गोष्ट सांगत नाहीत आपल्याला, ते आपल्या भल्यासाठीच असतं सगळं. तर ह्या पोथीचं तुम्हाला 7 दिवसात एक पारायण करा, किंवा तुम्ही मंगळवार, शुक्रवार, दुर्गाष्टमी, पौर्णिमा या दिवशी एक पाठ जरी केला तरी सुद्धा चालणार आहे. आता हे झालं, तुम्हाला 99 मंत्र पण सांगितलं की आई भगवतीच्या स्मरणात तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे याची एक माळ तुम्हाला पूर्ण अधिक महिन्यामध्ये रोज करायचे, हे रोज. त्यानंतर तुम्हाला तर आई भगवतीचा कुळाचार करायला जर त्यांच्या मूळ सणावर जायचं असेल तर सांगते तुम्हाला की त्यासाठी आपल्याला काय काय तुम्हाला त्यासाठी लागणार आहे साहित्य, ते पण मी तुम्हाला सांगते कुळाचार करण्यासाठी. तर तुम्हाला आई भगवतीचा कुळाचार करण्यासाठी काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगते. तर कुलदेवीच्या मान सन्मानासाठी जाणार असाल तुम्ही अधिक महिन्यामध्ये तिच्या मूळ सणावर, तर तुम्हाला 11 अलंकार जे घेऊन जायचे आहेत. ते म्हणजेच काय, सर्वप्रथम साडी, चोळी, बांगड्या, नववार साडी असावी, जरीची असावी, सोबत चोळी म्हणजे खण असावा आणि बांगड्या, हिरव्या बांगड्या असाव्या, मणी, मंगळसूत्र, जोडवे, बिरोदे, हळदी कुंकू जे आहे ते तुम्हाला 125 ग्रॅम घ्यायचं आहे. त्यानंतर गुलाल, शेंदूर 125 ग्रॅम घ्यायचं आहे. हार, वेणी तुम्हाला तिथे जागेवर भेटून जाईल. हार म्हणजे तिला गजरा असेल, वेणी असेल ते तुम्ही घेऊ शकता. गळ्यामध्ये टाकण्यासाठी हार असतो ते घेऊ शकता. त्यानंतर पंचखाद्य म्हणजेच काय, खारीक, खोबरं, खसखस, खवा, खडीसाखर, हे तुम्हाला पंचखाद्य, तुम्हाला मी टिप करून देईल फोटो की काय काय अलंकार असतात. तर हे पंचखाद्य सोबत घेऊन जायचं आहे. सोबत तुम्हाला खेळणा पाळणा तुम्हाला आई भगवतीच्या मूळ सणावर तिथे भेटून जाईल दुकानामध्ये. त्यानंतर पूर्णावरणाचा नैवेद्य, जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्या कुलदेवीचं मूळ स्थान तुमच्या घरापासून जवळ असेल, तुम्ही सकाळी लवकर उठून जर नैवेद्य करून घेऊन जाऊ शकत असाल तर घेऊन जावा. नसेल, लांब तुमचं मूळ स्थान असेल कुलदेवीचं, तर तिथल्या एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा द्याव्या. ते तुमच्यासाठी पूर्णावरणाचा नैवेद्य बनवतात आणि तुमच्याद्वारे ते तिथे दाखवतात आई भगवतीला. ही पण सोय आहे. त्यानंतर ओटीचं सामान घेऊन जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला खण, गहू, सुपारी, पैसा हे असावं. त्यानंतर 5 प्रकारची फळं पाहिजे आहेत. त्याच्यामध्ये 5 प्रकारची फळं तुम्ही घेऊन जावी, तिथे भेटेल तुम्हाला जवळपास मूळ सणावर. नंतर नारळ, विडा आणि दक्षिणा हे पण असावा आणि एक होमपुडा असावा. आता हे तुम्हाला घेऊन जायचं आहे. अलंकार, हे म्हणजे 11 अलंकार आई भगवतीचे, हे तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि आई भगवतीची सेवा तुम्हाला सांगितलं की दुर्गा सप्तशती ग्रंथाचं या महिन्यामध्ये तुम्हाला अधिक महिन्यामध्ये किंवा रोज दैनंदिन जीवनात तुम्हाला रोज दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला पाठ किंवा 7 दिवसाचं पारायण नक्कीच करायचं आहे. त्यानंतर येते ते म्हणजेच काय, खंडोबांची सेवा, जे आपले कुलदैवत आहे ते आपले मल्हारी मार्तंड, तुमचं जेजुरीचा खंडोबा असेल, नळदुर्गचा असेल किंवा इतर कुठलाही खंडोबा असेल, त्यांच्या प्रित्यर्थ तुम्हाला एक पोथी ही स्मरणासाठी आहे. ती म्हणजेच काय सेवा, ती म्हणजे श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण. बघा, हे आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातले सर्व पोथी आहेत. ह्या आता ही नवीन आली आहे बाइंडिंगची, पहिले साधी होती आपली कागदासारखी, पण आता ही आता जरा बाइंडिंग मध्ये आली आहे. खूप छान पोथी आता भेटायला सुरुवात झालेली आहे. ही पोथी बघा, आता जस्ट मी आता मागच्या सप्ताहामध्ये घेतली आहे, तर 136 रुपयाची पोथी आहे. खूप छान आहे. हे बघू शकता तुम्ही, असे छान मोठे मोठे अक्षर सुद्धा आहे बघा, याच्यामध्ये छान असे आहेत, दिसत असतील तर. तर ही आहे पोथी. तर ही जी पोथीचं जे काही आपण वाचन करणार आहोत या अधिक महिन्यामध्ये,
तर तुमचं कुठलाही खंडोबा असू दे त्यांच्या स्मरणार्थ ही पोथीची सेवा असणार आहे. आता ही सेवा पण तुम्ही आता समजा तुम्ही आता जरी तुम्ही उद्यापासून जरी याला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल, कारण की अधिक महिन्यातला एकही दिवस आपल्याला म्हणजे वाया घालवायचा नाही आहे. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. आणि जर तुम्हाला याचं पण तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता. याच्यामध्ये 14 अध्याय आहेत. तुम्ही रोज 2-2 अध्यायाचे पठण करायचे आहेत. अगोदर स्वामी स्तवन, त्यानंतर तुम्हाला स्वामींची एक माळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जे काही अध्याय आहेत त्याचे रोज 2-2 अध्यायाचं तुम्ही वाचन केलं, 7 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं. कुलदेवीची आणि कुलदेवतांची एकत्र सेवा एका दिवशी सुरू केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. जर रोज शक्य नसेल तुम्हाला याचं 2-2 अध्याय वाचन करणं, तर तुम्ही येणाऱ्या प्रत्येक अधिक मासातले जे रविवार आहेत त्याच्या प्रत्येक रविवारी तर तुम्ही एक पाठ पूर्ण करा, उपवास करा, संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती करा. खरंच सांगते तुम्हाला जेवढा भरभरून आशीर्वाद खंडोबांचा मिळणार ना, की सांगायला काही म्हणजे असं कमी वाटत नाही मला, की खूप. कारण की माझ्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणून मी तुम्हाला सांगते आहे, याची अनुभूती आम्हाला आहे म्हणून तुमच्यापर्यंत ही सेवा पोहोचवत आहे. ठीक आहे, तुम्हाला रोज जमत नाही, पण अधिक महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करतो खूप लोकांना कळत नाही. यात आपण गुरूंची सेवा करतोय, विष्णूंची सेवा करतोय, पण आपल्या कुलदेवतांची पण सेवा ही आपल्याकडून झाली पाहिजे, खूप लोकांना वाटतं. तर त्यासाठी सांगते की मल्हारी सप्तशती हा खंडोबांसाठीच ग्रंथ आहे, त्यांच्या स्मरणार्थ आहे. नक्कीच याचं तुम्ही 7 दिवसाचं एक पारायण करू शकता किंवा तुम्ही एक पाठ एका दिवसात म्हणजे रविवारी जरी केला किंवा रोज जरी एक पाठ बसून जर तुम्हाला वेळ असेल प्रत्येक दिवशी ते पण तुम्ही करू शकता. सहपरिवाराने सेवा करा, थोडं थोडं वाटून घ्या घरातल्या व्यक्तींनी, त्याने सगळ्यांना पुण्य मिळू द्या. अधिक महिन्यामध्ये भरभरून पुण्य मिळू द्या. आता खंडोबांच्या तुम्ही मूळ सणावर जाणार असाल मान सन्मान करण्यासाठी, तर त्यासाठी तुम्हाला कोणते अलंकार घेऊन जायचे आहेत ते पण तुम्हाला मी आता सांगणार आहे. ते पण मी तुम्हाला त्या स्क्रीनवर पिप करून देईल. एकच मिनिट, कारण की खंडोबांचे अलंकार काय घेऊन जावे खूप लोकांना कळत नाही. खूप लोकांनी मला मेसेज केला की बा आम्हाला खंडोबांचे मान सन्मान करण्यासाठी जायचं आहे, तर आम्हाला त्यासाठी काय काय अलंकार घेऊन जायचे. तर सांगतो मला, खंडोबांच्या मान सन्मान करण्यासाठी आपल्याला जास्त काही लागत नाही. त्यासाठी फक्त तुम्हाला भंडारा म्हणजे हळद, भरलेल्या 5 खोबरे वाटी हे तुम्हाला तिथे त्यांच्या मूळ सणावर तिथे त्यांच्या मंदिराबाहेर भेटून जाईल. त्यानंतर विडा, दक्षिणा, त्यानंतर पिवळे वस्त्र घेऊन जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पिवळ्या फुलांचा हार व दवणा हे पण तुम्हाला तिथे मूळ सणावर भेटून जाईल. त्यानंतर येते ते म्हणजे बेल भंडारा, बेलाची 108 पानं आणि 125 ग्रॅम हळद तुम्हाला घेऊन जायची आहे. त्यानंतर तिथे बघा नैवेद्य जर तुम्हाला घरून घेऊन जाता येत असेल तर शक्य तर तुम्ही नक्कीच घेऊन जा. नसेल तर तुम्हाला लांब पडत असेल तर तुम्ही तिथल्या एखाद्या पुजारीला सांगा, ते तुम्हाला तिथे बनवून देतील. तुम्ही एकतर पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन जाऊ शकता किंवा सगळ्यात महत्वाचं जे खंडोबा महाराजांना आवडतो तो नैवेद्य म्हणजे काय, भाकरी, वांग्याचं भरीत, पातीचा कांदा, लसणाची चटणी हे तुम्ही नैवेद्य घेऊन जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी पांढरे जे काही धोतर आणि हे असतं बघा उपरणं ते पण घेऊन जाऊ शकता. नक्कीच घेऊन जावं. आणि जाताना खरं सांगते आपणास माहिती बा आपले जे मल्हारी मार्तंड खंडोबा महाराज आहेत त्यांना बाणू आणि म्हाळसाई ह्या 2 पत्नी आहेत, नक्कीच त्या दोघींसाठी सुद्धा ओटी घेऊन जावी. तर तुम्हाला साडीची ओटी घेऊन जायची तर शक्य असेल तर तुम्ही ती घेऊन जा. नसेल तर तुम्ही खना नारळाने जरी ओटी भरली बाणाईची आणि म्हाळसाईची तरी सुद्धा चालणार आहे, पण नक्कीच 2 ओट्या नक्कीच घेऊन जायच्या आहेत हे पण तुम्हाला सांगते. आणि तिथे जर तुम्हाला शक्य असेल तिथे एखादे पुजारी वगैरे असेल तर नक्कीच त्यांना तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करा, ते तुमचा योग्य पद्धतीने मान सन्मान करून देतील. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली की आपल्या या अधिक महिन्यामध्ये कुलदेवतांची कुठली सेवा करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या त्यांचं जर मूळ सणावर जर मान सन्मान करायचा असेल तर कुठल्या आपले अलंकार घेऊन जाईल ते पण तुम्हाला सांगितलेले आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. अतिशय प्रभावी अति उच्च कोटीच्या सेवा आहे आपल्या कुलदेवतांच्या. एकदा करून बघा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला काय अनुभूती आली आणि तुमच्या घरामध्ये संसारामध्ये काय बदलाव घडले हे पण तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ज्यांना आलेले आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे अनुभव नक्की शेअर करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून इतरांना त्याची प्रेरणा मिळेल, ते सुद्धा सेवा करतील. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये भरभरून सेवा करा, भरभरून पुण्य कमवा ही स्वामीचरणी प्रार्थना. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.